नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बैजिक राशींचे अवयव पाहणार आहोत. तर बघा, बहुपदी आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर दिलेल्या बहुपदीमधील चलाचा घात अपूर्णांक नसेल किंवा चलाचा घात ऋण संख्या नसेल तर त्या राशीला बहुपदी असे म्हणतात. चलाचा घात हा अपूर्णांक पण नको आहे आणि ऋण संख्या पण नको आहे, तर ती बैजिक राशी आहे. म्हणजे काय, तर बघा, जर पी आणि क्यू या दोन बहुपदी असतील आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0 असेल तर पी छेद क्यू या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी असे म्हणतात. म्हणजे नॉट इक्वल टू 0 पाहिजे. तर क्यू इज इक्वल टू नॉट इक्वल टू 0 पाहिजे डिनॉमिनेटर. आणि चलाच्या ज्या किमतीत छेदातील बैजिक राशीची किंमत 0 होते तेव्हा त्या किमतीतील गुणोत्तरीय बैजिक राशी अर्थहीन असते. त्यामुळे इथं बघा, छेद 0 आलेला आहे, तर काय आहे, ती बैजिक राशी नाही. काय पाहिजे, डिनॉमिनेटर म्हणजेच छेद हा काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे. ही गुणोत्तरीय बैजिक राशी नाही. आता ही पण कारण चलाचा घातांक वर्गमुळात आहे, हा घातांक सुद्धा वर्गमुळात नाही. आपण पहिल्यांदाच पाहिलं की वर्गमुळात नको आहे आणि मायनस पण नको आहे घातांक. तर ही झाली बैजिक राशी. खालील गुणोत्तरीय राशी आहेत की नाही हे ठरवा. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपण काय केलेले आहेत, एक्झाम्पल घेतलेले आहेत. बघा, कसं ओळखू शकतो, तर छेद फक्त 0 नाही आला पाहिजे आणि घातांक पण रूटमध्ये नसला पाहिजे आणि काय ऋण नसला पाहिजे. आता हा रूटमध्ये आहे त्यामुळं नाही. बघा, ही आहे, हा रूटमध्ये आहे त्यामुळं नाही, रूटमध्ये आहे. आता हा पण आहे. तर अशा पद्धतीनं आपण बैजिक राशीमध्ये काही सूत्रे पाहणार आहोत. बघा, त्यालाच काय म्हणलं जातं, बैजिक वर्ग. तर बघा, विस्तार सूत्रे. तर पूर्ण वर्ग राशीचा अवयव पाडण्यासाठी आपल्याला काय लागतात, तर विस्तार सूत्रे लागतात आणि ते पाठ असणं गरजेचं आहे. पूर्ण आपल्याला कुठल्याही एक्झाम्पल सोडवताना पूर्ण स्पर्धा परीक्षेपर्यंत काय ही विस्तार सूत्रे वापरात, गणित सोडवताना वापरात येतात. तर बघा, कंसात आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याचं विस्तार सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. कोणताही चॅप्टर असू द्या, ही विस्तार सूत्रे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागतात. तर याचं विस्तार सूत्र आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. मग आता ह्या विस्तार सूत्राचं सुद्धा सूत्रामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आता ह्याचं वर्गमूळ ए आणि ह्याचं वर्गमूळ बी प्लस आणि कंसाचा वर्ग, अशा पद्धतीने हे विस्तार सूत्र आहे. दुसरं विस्तार सूत्र मायनसचं काय आहे, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab अधिक बी स्क्वेअर, हे दुसरं झालं. आता बघा, एका कंसात ए अधिक बी, एका कंसात ए वजा बी इज इक्वल टू काय आहे, ए वर्ग मायनस बी वर्ग. आता ही काय आहेत, विस्तार सूत्र आहेत. ही विस्तार सूत्र काय असले पाहिजे, तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आता डायरेक्ट आपण स्पर्धा परीक्षेमध्ये काय आहे, डायरेक्ट उत्तर कसं काढायचं, तर बघा, वाय वर्ग अधिक 8y प्लस 16 हे कोणत्या राशीचा अवयव आहे, तर वायचं वर्गमूळ काढायचं. हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन काढू शकतो वर्ग समीकरणानं. पण आता ह्या वर्ग समीकरणामध्येच आपण ह्या विस्तार सूत्राचा वापर करून कशा पद्धतीने काढायचं, बघा, ह्याचं वर्गमूळ मधल्या संख्येचं चिन्ह आणि 4चं वर्गमूळ, म्हणजे वाय अधिक 4 हा अवयव आहे या बैजिक राशीचा. आता इथं आहे बघा, 81 वर्ग मायनस 72ab अधिक 16ab, अशा पद्धतीने या राशीचा अवयव काय येईल, तर 81 एचं वर्गमूळ आहे 9a. ह्या 72 एबीचं चिन्ह वजा घ्यायचं आणि 16चं 4b, 9a वजा 4b हे अवयव आहे ह्या राशीचं. तर अशा पद्धतीनं आपण भरपूर गणितं सोडवू शकतो आणि काय करू शकतो, तर ते जे काय करू शकतो, आपण अवयव काढू शकतो. तर हे विस्तार सूत्र, हे जे आपण विस्तार सूत्रे, हे जे एक्झाम्पल आपण खाली बघितली. नंतर आता ही वर्गमुळातली वर्गाची पूर्ण वर्ग राशीचं अवयव काढण्याची विस्तार सूत्र झाली. आता घनमूळ राशीचं वर्गमूळ काढायची विस्तार सूत्र काय आहेत, बघा, ए वजा बी ब्रॅकेटचा घन इज इक्वल टू ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बी घन. हे पाठ असणंच गरजेचं आहे, कारण एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला लागतं. आता त्याच पद्धतीने एक्स मायनस 7 हे जर एक्झाम्पल घेतलं तर काय येणार, पहिल्या पदाचा घन वजा 2 पदाचा 3 गुणुले पहिले पद गुणुले पहिल्या पदाचा वर्ग, म्हणजे 3
आणि पहिले पद 21x² प्लस 147x दुसरे पद आहे असं वजा 7चा घन 343. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, बरीच एक्झाम्पल काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता सेपरेट घन असताना चं विस्तार सूत्र काय तर बैजिक राशीचं बघा, ए घन अधिक बी घन याचं विस्तार सूत्र आहे पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. हे विस्तार सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. दुसरं बघा मायनसचं काय आहे, ए घन वजा बी घन याचं काय आहे विस्तार सूत्र, तर एका कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात मायनसला इथं दुसरा कंस प्लस आहे ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. तर हे कंपॅरेटिव्हली आपण काय करू शकतो, पाठ करून ठेवू शकतो. अधिक असताना पहिलं पण अधिक आहे कंस, दुसऱ्या कंसामध्ये वजा आहे, वजा असतानाचं सूत्र पहिल्या कंसात वजा आहे, दुसरा कंस अधिकचा आहे, पण कंस आहे असा आहे, दोन्हीत पण कंस आहे असेच आहेत टर्म. तर कंपॅरेटिव्हली तुम्ही पाठ करून ठेवू शकता. तर बघा अशा पद्धतीनं आपण खाली गणितं पण सॉल्व्ह केलेली आहेत. तर त्या पद्धतीनं 16 घन अधिक 54 बी घन ह्याच्यामध्ये 2 कॉमन काढून काय केलेलं आहे, सोपं करून घेतलेलं आहे. 8 घन अधिक 27 बी घन करून घेतलं. तर आता बघा काय केलेलं आहे, पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन पूर्ण घनमूळ संख्या आपण इथं लिहिल्या आणि याचं विस्तार सूत्रानुसार बघा ए घन अधिक बी घनचं सूत्र आपण इथं वापरायचं आहे. पहिला कंस आहे असाच आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये मायनस आहे. अशा पद्धतीनं आपण हे गणित सोडवायचं आहे. बघा पहिल्या पदात पहिले पद ए म्हणजे 2 आहे आणि दुसरे पद बी म्हणजे 3 आहे. ए अधिक बी हा कंस पूर्ण. दुसऱ्या कंसामध्ये काय आहे आपला ए वर्ग म्हणजे 2 वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 वर्गचा म्हणजे ए वर्ग वजा आहे, अधिक असताना काय आहे वजा आहे, दुसऱ्या कंसामध्ये काय आहे ए बी म्हणजे 3 दुनी 6 आणि ए बी हे आपण ए बी लिहिलेलं आहे, अधिक बी वर्ग म्हणजे 3 वर्ग 9 वर्ग. अशा पद्धतीनं काय भरपूर आपण सरावासाठी गणित सॉल्व्ह करू शकतो. तर हे झालेले आहेत, आपण विस्तार सूत्र पाहिलेले आहेत. तर वर्ग समीकरणाचाच भाग आहे, त्याच्या पुढचा वर्ग समीकरण हा बैजिक राशीचाच भाग आहे. तर तो आपण मागल्या सिरीजमध्ये 10वीसाठी वर्ग समीकरणे हा चॅप्टर पाहिलेला आहे. तर थँक्यू.